हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि गुड इव्हनिंग सर्वांना। आणि मी आज रेडी झाली आहे, त्याचं कारण सुद्धा सांगते मी। कारण ना असं म्हणजे मला ना आज का का का, का कोणास ठाऊ मला ना आज पिझ्झाच खावा असं वाटत होता। मग मी ह्यांना म्हटलं आपण ना आज कुठल्या परिस्थितीत पिझ्झा खायचा म्हणजे खायचा। तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 8 आणि आम्ही निघालोय 8 वाजता पिझ्झा खायला। तर हे बघा साऊ समर्थ रेडी झालेत आणि त्यांचे पप्पा सुद्धा रेडी झालेत। तर चला आता गाडी काढली आहे ह्यांनी, ह्यांच्यासोबत निघूयात। चला तर आता मी ना फायनली आम्ही निघालोय पिझ्झा खायला। तर आता मी तुम्हाला समोरचं दाखवते ट्रॅफिक कसं आहे। आता आम्हाला पेट्रोल वगैरे टाकायचंय आणि पेट्रोल टाकून मग आम्ही पुढं जाऊ। तर मी तुम्हाला दाखवते आम्ही पेट्रोल टाकायला कुठल्या पंपावर जातोय। आणि जाताना मी बघा पुढं खूप ट्रॅफिक म्हणजे आता एवढं नाहीये पण होतो थोड्या वेळापूर्वी। तर चला, आणि हे इकडं ड्रायव्हर आणि हे इकडं मागं 2 ड्रायव्हरचे पोरं आणि शेजारी बायको। चला तर आता मी पुढचं दाखवते तुम्हाला। तर ना आता इथे आम्ही पेट्रोल वगैरे टाकलं आणि आता पेट्रोल टाकल्याच्या नंतर आम्ही निघणार आहोत पुढे जाण्यासाठी। तर पुढे जाताना खूप काय मज्जा झालेली आहे। आणि इथं बघा बाजूला सायलीचं कसं चाललेलं आहे। तिने नवीन काहीतरी हेअरस्टाईल केली होती, हेअरस्टाईल वरती ते बटरफ्लाय लावलेला होता। आणि तो काय व्हायचं की गाडी चालली की तो हालत राहायचा आणि गाडी थांबली की थांबून जायचा तो पण, कारण त्याला वरती अशा साईडने असे स्प्रिंग असल्यासारखं आहे। तर इथे सायलीचं चाललेलं आहे मस्त तिच्या छोटीला हे करण्यासाठी। आणि फ्रेंड, तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का? माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या कोणी नवीन ताई बघत असतील ते ज्यांच्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचत असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। आणि हे इथं सायलीचं चाललेलं आहे, काहीतरी मला उल्लू बनवण्याचा प्रयत्न करत आहे ती, पण मी काय बनले नाही। मग त्यानंतर मग थोड्याच वेळात आम्ही ना एक जवळपास म्हणजे आमच्या घराच्या थोड्याशा अंतरावरती आहे एक डॉमिनोजचं, मग तिथे गेलो होतो। पण तिथे आमचा झाला काय म्हणतात ते पचका झाला आमचा। मग तिथे काय त्यांचं काहीतरी वेगळ्या प्रोसेस होत्या, ऑर्डर केल्याशिवाय ते म्हणजे असं हे होत नव्हतं। तर मग तिथून आम्ही परत निघालो आणि परत जाताना मग गेलो मग।
डॉमिनोज आणि एक पिझ्झा हट. तर बघू आता आम्ही जिथं आम्हाला म्हणजे हे होईल तिथं आम्ही खाऊ. तर चला आता मी तुम्हाला दुकानाकडे नेते, डॉमिनोज पिझ्झाकडे. तर ना दरवेळी आम्ही मुलांना खाऊ वाटतं म्हणून जातो, तर आज मला खाऊ वाटत होता म्हणून मी गेले होते. काय झालं ना, अचानकपणे मी बघितलं एका जागी की एवढ्या साऱ्या ऑर्डर आल्या होत्या डॉमिनोज पिझ्झाच्या, आणि मग ते बघून मलासुद्धा ते वास घेऊन मलासुद्धा खायची इच्छा झाली होती. म्हणून मग आम्ही पिझ्झा खायला गेलो. आणि आता फायनली आम्ही ऑर्डर वगैरे दिलेली आहे. इथे सेल्फ सर्विस आहे, स्वतःच जाऊन आणायचं आहे, स्वतःच ऑर्डर द्यायलासुद्धा जायचं आहे. तर पिझ्झा हटमध्ये आम्ही गेलो आणि फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. तर बघा आता मी पिझ्झा खात आहे. या तुम्हीसुद्धा खायला पिझ्झा. आणि सायली बघती मग माझं रिॲक्शन घेण्यासाठी ह्या सगळ्यांनी माझ्यावर कॅमेराचा फोकस केला होता. तर पिझ्झा वगैरे खाऊन झाला आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.